यांचे पुत्र नील सोमय्या विजयी झालेले आहेत। आपल्यासोबत नील सोमय्या आहेत। नीलजी काय सांगाल या विजयाची सर्वात पहिली प्रतिक्रिया काय व्यक्त कराल? हा विजय जनतेचा विजय, हा विजय मुलुंडचा विजय आहे। हा विजय भारतीय जनता पक्षाच्या 24 तास 6 दिवस निरंतर सेवेचा उभाटाने त्यांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता। असं असताना आपल्या समोर एक आव्हान होतं उभाटाचं, तरी देखील आपण मोठ्या फरकाने जिंकलेला आहात। भारतीय जनता पक्षामध्ये असे संस्कार दिले जातात की जेव्हा तुम्ही निवडणूक लढता तर तुमच्या समोरचा प्रत्येक ऑपोनंट, प्रत्येक विरोधीला इज्जत द्या आणि त्यांना एक निवडणूक म्हणून लढण्याची संधी दिली पाहिजे। आणि आम्ही निवडणूक म्हणून लढलो आणि जिंकण्यासाठी लढलो। उभाटाला कुठेतरी तुम्ही एक प्रकारे धूळ चारली असं म्हणतो। आम्ही इमानदारीने निवडणूक लढली आणि आम्ही जिंकलो। मतमोजणी दरम्यान नेमकं काय घडलं होतं? तासभर जी आहे ती तुमची मतमोजणी रखडली होती। काल्पनिक गोष्टींवरती, कुठल्याही परिस्थितीत काल्पनिक गोष्टींवरती डिले करणं हे अनेक लोकांची सवय असते। त्या सवयीने मजबूर लोकांनी ते काय करायचा प्रयत्न केला असेल, पण आम्हाला काही फरक पडला नाही। विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि हा विजय भारतीय जनता पक्ष। उभाटाच्या उमेदवाराने तुमच्यावरती आक्षेप घेतला होता का मतमोजणी दरम्यान? पहिल्या दिवसापासून आक्षेप घेतोय, माझ्यावरती आरोप करतोय, त्याच्यावरती FIR झाली आहे, तो उत्तर देऊ शकला नाहीये, तर त्यांना लखलाभ आणि शुभेच्छा। तर हे होते नील सोमय्या विजयी उमेदवार। मोठ्या या लढ्याकडे, या लढाईकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं की कारण किरीट सोमय्या यांचे हे पुत्र काय स्वरूपाने ह्या लढाईचं जे आपण पाहिलं होतं, कशा स्वरूपाने उभाटाने एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता, त्यानंतर या लढाईकडे लक्ष लागलं होतं। मात्र आता आपण पाहतोय कशा प्रकारे त्यांचे कार्यकर्ते देखील जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर जल्लोष करतात आणि नील सोमय्या जे आहेत ते 14,000हून अधिक मतांनी विजयी झालेले आहेत। आणि आता इथे हा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष जो आहे आपण पाहतोय, कशा प्रकारे कार्यकर्ते त्यांना खांद्यावरती उचलून घेतलेला आहे आणि त्यांचा जो उत्साह आहे, तो त्यांचा जो जल्लोष आहे तो इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय हा जल्लोष जो आहे हा त्यांच्या घरापर्यंत इथल्या मतदान केंद्रापासून हा असाच सुरू राहील।